नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आता ही शिळी भाकर आहे, एक भाकर आहे, ही सकाळची भाकर आहे आणि संध्याकाळी आपल्याला ती खायची नसेल तर आपण आज त्याच्यापासून एक रेसिपी बनवणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने आपण ही शिळी भाकर घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर एक लाईक करून घ्या, कारण आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि अगदी छान असा व्हिडिओ सांगणार आहे मी तुम्हाला। अगदी ही शिळी म्हणण्यापेक्षा आपल्याला जर नुसती भाकर खायची नसेल आणि भाजी नसेल आपल्याकडे, तर अशा पद्धतीने एक सुंदर अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण एकदम कमी आपल्याकडे जे साहित्य असेल ते, तर ही सगळ्यात आधी ही लाल मिरची घेतलेली आहे। ही लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकतात। त्याच्यानंतर तिळी घेतलेली आहे, तिळी नसेल तर नाही टाकली तरी चालेल। तर इथे जे आहेत, आपण इथे जे लसूण घेतलेलं आहे आणि इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, इथे जिरं घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने एवढ्या साहित्यात आपल्याला आणि तेल लागणार आहे। तर आपल्याला एवढ्या साहित्यात तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे सगळ्यात आधी इथे शेंगदाणे कच्चेच टाकणार आहोत। आपण इथे हे जे आहे हे शेंगदाणे आपण इथे कच्चे टाकणार आहोत। हे मिक्सरमधून थोडे जाडे भरडे दळून घेणार आहोत आणि ही जी आपण आणि हे जे जिरं आहे हे याच्यात आपण इथे टाकणार आहोत। तुम्ही याच्यात टाकलं दळलं तरी चालेल, नाही दळलं तर फोडणीला टाकलं तरी चालतं। तर याच्या ठिकाणी आता आपण इथे हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत। मला जास्त तिखट नको आहे, तर या लवंगी मिरची आहे, मला एकच भाकरीचं करायचं आहे, त्याच्यामुळे ही लवंगी मिरची आहे, मी दोनच मिरच्या टाकणार आहे, एक काढून ठेवणार आहे, वाटलं तर मी टाकणार आहे तिखट। तर अशा आणि याच्यात मीठ टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमधून जाडं भरडं, जास्त बारीक करणार नाही आहोत, जाडं भरडं कर। तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पटकन दळलं जाईल आपलं हे। तर हे आपण आता जाडं भरडं दळून, हे बघा आपण अशा पद्धतीने हे असं इतकं जाड ठेवलेलं आहे आणि आपण हे दळून घेतलेलं आहे। हे बघा, आता आपण ही जी भाकर आहे हिचे आपण आता तुकडे करून घेणार आहोत। ही कडक झालेली भाकर आहे, हिचे आपण असे छोटे असे बघा अशा पद्धतीने आपण इथे तुकडे मोडून घेणार आहोत। हे बघा, मी खूप लहान असताना एका आजींकडनं ही रेसिपी शिकलेली आहे। तर पूर्वीच्या काळी खूप अशा भाकरी उरून राहायच्या आणि आत्ताच्या तर भाकरी उरत नाही, आपण आजकाल मोजक्याच करत असतो। तर पूर्वीच्या काळी अशा भाकरी उरून राहायच्या आणि मी चौथीला असताना, म्हणजे कमीत कमी ही 40 वर्षापूर्वीची, 40 ते 45 वर्षापूर्वी मी ही जेव्हा लहान होती चौथीला, तेव्हा ही रेसिपी त्या आजींकडनं बघितलेली होती आणि तेव्हा ही रेसिपी त्यांनी तेव्हा त्या वाळलेल्या भाकरी होत्या, त्या वाळवून आणि त्या धुवून आणि त्याची करत होते। तर ह्या रेसिपीची जी कहाणी आहे, तिच्या मागची कहाणी मी तुम्हाला सांगत आहे की पूर्वीच्या काळी ह्या भाकरी अशा उरल्या का, अर्धी भाकर एक भाकर, तर ते अशी बाहेर उन्हात ठेवायच्या आणि उन्हात ती भाकर वाळवायच्या आणि वाळवून झाल्यानंतर ती भाकर त्या धुवून टाकायच्या आणि धुवून आणि मग अशी रेसिपी करायच्या। कारण पूर्वी खूप गरिबीची परिस्थिती राहायची, खूप जण एवढं आजकाल खूप व्यवस्थित खायला मिळतं सगळ्यांना, पण पूर्वी असं राहायचं नाही। तर ह्या रेसिपी मागची कहाणी सांगायचा उद्देश हाच की बघा असं पूर्वी खायचे। तर आता आपण हे असे भाकरीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका कढईत तेल टाकणार आहोत आपण। तेल टाका, तूप टाका, तुम्हाला जे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही तेल टाका। बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। हे बघा, मी त्याच्यात तेल टाकत आहे, 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने इथे तेल टाकलं आहे। तुम्हाला जिरं टाकायचं असेल तर जिरं टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही। तर आणि आपण जो हा मसाला आहे आपला तो टाकणार आहोत। हे जे मिक्सरमधून दळलेलं होतं आपण, हे जाडं भरडं, ते याच्यात परतून घेणार आहोत 5 मिनिट। बघा, आपण कढई ठेवलेली आहे, आपण आता गॅस चालू करणार आहोत। तर आपण इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यात हे शेंगदाणे जे आहेत हे थोडेसे परतून घेणार आहोत आपण। हे जे आहेत त्याच्यात आपण हे थोडेसे परतून घेणार आहोत। हे बघा, छान असे थोडेसे परतणार आहोत। तुम्हाला याच्यात जिरं आधी आपण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता जिरं टाकलेलं नाही आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात थोडीशी
हळद घालणार आहोत. हे बघा, हळद टाकणार आहोत आपण. तिखट टाकणार नाही, तर आपण लाल मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे आपण. आणि वाटलंच तर ही एक मिरची आपण नंतर टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा, तुम्हाला आवाज येत असेल, छान असा परतण्याचा आवाज येत असेल. छान असे आपण शेंगदाणे भाजून, त्याचे जे आहे जाडे भरडे शेंगदाणे केलेले ते असे जर भाजून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ टाकणार नाही आहे. त्याच्यानंतर ही थोडीशी मी तीळ होती ती टाकून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण हे थोडंसं असं भाजलं गेलेलं आहे आणि आपण एक ग्लास, हे बघा, आपण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे त्याच्यात आणि आता ते आपण उकळू देणार आहोत. हे बघा, माझ्याकडे थोडे वाटाणे होते, आपण त्याच्यात वाटाणे पण टाकणार आहोत थोडेसे. वाटाणे तुमच्याकडे जर नसतील तर केलं तरी, टाकले नाही तरी चालेल. कोथिंबीर आपण वरून गार्निशला पण टाकू शकतो, पण ती पण माझी संपलेली, त्याच्यामुळे आपण कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता. हे बघा, उकळ फुटलेलं आहे. उकळ फुटल्यानंतर आपल्याला पद्धतीने छान असं उकळ फुटलेलं आहे. उकळल्यानंतर आपल्या जे छान असं उकळ आल्यानंतर आपल्या ज्या ह्या भाकरी होत्या त्या आपण त्याच्यात टाकणार आहोत. आणि 5-1 मिनटं जोपर्यंत त्या भाकरी आपल्या शिजत नाही, ही भाकर आपली इथली ही शिजत नाही, तोपर्यंत आपण इथे तिला असं ठेवणार आहोत. याच्यात जर तुमच्याकडे कोणत्याही भाज्या असतील किंवा बटाटे वगैरे असतील तर बटाटेसुद्धा साल काढून आपण कच्चे बटाटे चिरून टाकू शकतो. खूप छान अशी ही रेसिपी येते आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. खूप छान लागते, आवडीने मुलं खातात. हे बघा, अशी छान अशी रेसिपी आपली भाकरींची झालेली आहे. तर कमीत कमी ही 45 वर्षापूर्वी मी खाल्लेली होती आणि त्याच्यानंतर मी करत आहे ही रेसिपी. खूप सुंदर आणि टेस्टी, खूप छान आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने शिळ्या भाकरीची रेसिपी करून बघा. बघा, किती छान अशी झालेली आहे. अगदी छान. याच्यात तुम्हाला टमाटा आवडत असेल तर टमाटा टाका. तुम्ही याच्यात लिंबू टाकू शकता छान असा. हे बघा, कांदा, लिंबू बरोबर आपण इथे लिंबू पिळून सुद्धा खाऊ शकतो छान अशी. छान. आवडले असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा.